आज आपण एक नवीन आसन पाहणार आहोत. त्याचं नाव आहे एकपाद हस्तासन. हे आसन म्हणजे पश्चिमोत्तानाचा एक पुढचा भाग आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा पुढची प्रगत अवस्था आहे असं म्हटलं तरी चालेल. या आसनामध्ये आपण पूर्वस्थिती जी आहे ती बैठक स्थिती आहे, आणि या आपण 3 अंकात करायचे आणि 3च अंकात सोडायचे. 1ला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे 1, 2ला सावकाश डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे 2, डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे 2, 3ला सावकाश श्वास सोडत कमरेतून वाकट कपाळ गुडघ्यावरती टेकायचे. छान केले आसन, सुंदर केले आसन. या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश आसन सोडायचे. श्वास घेत डोकं वरती, 2ला हात जागेवरती, 3ला पाय जागेवरती जुळवून घ्यायचेत पाय. या आसनामुळे कमरेच्या स्नायूंना, गुडघ्याच्या स्नायूंना, हाताच्या स्नायूंना चांगला ताण मिळतो. त्यामुळे ते स्नायू कार्यरत होतात आणि आपल्या शरीराची शारीरिक स्थिती सुधारण्यात मदत होते. काही आपणास त्रास होत असल्यास प्रथम आपण वैद्यकीय सल्लागारांचा सल्ला घ्यावा आणि मग हे आसन करावं. हे आसन जर आपणास आवडलं तर आपण लाईक करावं, सबस्क्राईब करावं. आणि हे आसनाची स्थिती पूर्ण झालेली आहे.